तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत या दोन्ही बंधूंमधील राजकीय वाद चव्हाट्यावरती आलेला आहे। तानाजी सावंत यांनीच मुख्यमंत्र्यांना सांगून आपला भाजप प्रवेश रोखलाय असा दावा शिवाजी सावंत यांनी केलेला आहे। शिवाजी सावंत यांनी शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन भाजप प्रवेशाची तयारी केली। मुंबईमध्ये प्रवेशाचे 2 वेळा मुहूर्त देखील ठरले, मात्र सावंत यांचा प्रवेश गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून रखडलेला दिसतोय। तानाजी सावंतांमुळेच भाजप प्रवेश रखडला असं शिवाजी सावंत यांनी दावा केलेला आहे। सावंत बंधूंमधील त्यामुळे राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आल्याचं दिसतंय। 3 महिन्यांपासून शिवाजी सावंतांचा प्रवेश रखडलेला आहे आणि सावंत बंधूंमधील हा राजकीय वाद आता चव्हाट्यावर आलाय। पण सत्ता असल्याने काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं, म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं। परंतु भावभावकी असते। आपल्या सर्वांना माहीत आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा वितुष्ट आलं। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्र्यापाशी जाऊन सांगितलं की त्याला भाजपमध्ये घेऊ नका, मी तुमचा इतकी मदत केली, माझं एवढं आहे का, असं तसं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला। त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यामधले काय होते की ज्याला वाटत होते की हा भाजपमध्ये आला की आपलं जे स्थान आहे त्याचं काय। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सुद्धा सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू आणि अशामध्येच संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडालेली आहे। आम्ही ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जेवायला जातोय, उगाच आमच्यावरती संशय घ्याल असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय। तर विकासाच्या नावावर कोंडलेल्या नगरसेवकांना बाहेर काढा असं म्हणत राऊतांनी खुलं आव्हान दिलंय। निकाल लागल्यानंतर शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवले आणि या हॉटेल पॉलिटिक्समुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। आज मी तिथे ताज लँड्स मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काही बघा की का जाऊ नये, जायला काही जाणार आहोत नाही, जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे। बघा बघा ना त्याच्यामुळे उगाच आमचा संशय घेतला जाईल काहीतरी। मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे। मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं। मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं। मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं। मुंबईच्या निकालावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधलेला आहे। आसामच्या काझीरंगामध्ये पार पडलेल्या सभेत मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधला। मुंबईतील जनतेने भाजपाला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्यात। महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपली आहे, काँग्रेसने लोकांचा विश्वास गमावला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवरती निशाणा बघायला मिळतोय। महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपली आहे, काँग्रेसने लोकांचा विश्वास गमावला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। काझीरंगामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला, त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते। 2 दिन पहले ही महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं। मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया। देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है। महाराष्ट्र के अधिकतर शहरों की जनता ने बीजेपी को सेवा का अवसर दिया है। इस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज
चौथे या पांचवें नंबर की पार्टी बन गई है। जिस महाराष्ट्र पर कांग्रेस ने सालों तक शासन किया, वहां कांग्रेस पूरी तरह से सिमट गई है। कांग्रेस देश का भरोसा खो चुकी है। दरम्यान मुंबईमध्ये महायुतीला जवळपास बहुमत मिळालंय। असं असलं तरीही शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे नवा ट्विस्ट आलाय। भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाहीये हे सर्वांनी ठरवलंय। अनेक नगरसेवकांना वाटतंय भाजपचा महापौर होऊ नये, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो असं विधान राऊतांनी केलंय। हेच विधान उद्धव ठाकरे यांनी देखील काल केलं होतं। त्यानंतर या विधानाचा पुनरुच्चार राऊतांकडून आज झाला। तर नगरसेवकांना कितीही कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो, मात्र आमदार फोडले त्यांना नगरसेवक कोंडावे लागतात, नगरसेवक पळवले जातील अशी भीती किती मोठी आहे हे हास्यजत्रा असं म्हणत राऊतांनी टोला लगावलाय। त्याचबरोबर पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचा सूचक इशारा देखील संजय राऊतांनी दिलाय। त्याने आपले नगरसेवक शिंदेंनी ते मुंबईतल्या ताज लँडसँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले। ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतंय। आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी। त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे। भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे। ठीक आहे, बघू ना काय होत। नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल तेव्हा राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं। राज्य त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, संपूर्ण बहुमताचं सरकार, दादागिरी त्यांची, गुंडगिरी त्यांची, माफिया त्यांची, तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात। या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली आहे। शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना, ही शिवसेना नसून अमित शहाची सेना आहे असं मी वारंवार सांगतो। म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे। अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही। देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहेत। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। दरम्यान राऊतांनी देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर बसेल असं म्हटलेलं आहे, मात्र संख्येचं गणित तर पक्षाला जुळवावं लागेलच। पुढची बातमी, मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीनंतरही सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू झाला आहे। अशातच संजय राऊतांना त्यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडालेली आहे। आम्ही ताज लँडसँड हॉटेलमध्ये जेवायला जातोय, उगाच आमच्यावर संशय घ्याल असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे। तर विकासाच्या नावावर कोंडलेल्या नगरसेवकांना बाहेर काढा असं म्हणत राऊतांनी खुलं आव्हान दिलंय। निकाल लागल्यानंतर शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना ताज लँडसँड हॉटेलमध्ये ठेवलंय। या हॉटेल पॉलिटिक्समुळे नव्या राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। आज मी तिथे ताज लँडसँड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी।
बघा की का जाऊ नये, नाही जायला काही तिकडे हरकत नाही, पण जाणार आहात. जाणार आहोत. कोण कोण नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे. कोण कोण? बघा ना. त्याच्यामुळे उगाच आमचा संशय घेतला जाईल काहीतरी. मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे.